नमस्कार मित्रांनो, चला तर बघा, आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवणार आहोत जे की आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हणजे एमयूएचच्या अंतर्गत जे काही विद्यार्थी एज्युकेशन घेत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। तर बघा, व्हिडिओचा विषय काय आज आपण बघू। तर जे विद्यार्थ्यांचे रिझल्ट आहे ते रिझल्ट एमयूएचमध्ये विद्यार्थ्यांचे रिझल्ट विधेयक का बरं लागतात तर ते आपण आज बघून घेऊ। यामध्ये नेमकं कोणतं कारण असते ते आपण आज जाणून घेऊ। तर बघा, फर्स्ट आपण काय करू, फर्स्ट काय बघा, जे बुकलेट असते, जे आन्सर कीमध्ये आपल्याला बुकलेट दिलेलं असते त्या बुकलेटवर समजा जर आपला रोल नंबर चुकीचा असेल किंवा त्यामध्ये दिलेली लँग्वेज चुकीची असेल किंवा त्यामध्ये दिलेली आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन चुकीची असेल आणि आपण ते अवॉइड करून जर आपण एक्झाम लिहित आहोत तर आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट काय करू शकतो, विधेयक लागू शकतो। त्यानंतर बघा की यावर्षी म्हणजे एक वर्ष झालं आहे, एक वर्षापासून युनिव्हर्सिटीने अशी गाईडलाईन काढली की आपण जो एक्झाम पेपर आहे तो पेपर ब्लॅक पेननी लिहायचा आहे। तर बघा, तो जर आपण जर ब्लॅक पेननी पेपर लिहिला नाही तरी सुद्धा आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट विधेयक लागू शकतो। त्यानंतर बघा, जर आपण आपल्या पेपरमध्ये एक्स्ट्रा रफ वर्क करत असेल, जसे फॉर एक्झाम्पल आपण खूप जास्त खोडतोड करत आहोत किंवा आपण काही पण करून ठेवत आहोत किंवा आपण जर समजा पेन्सिलने डायग्राम काढत असेल तर पेन्सिलने डायग्राम काढता काढता आपण एखादं पेज कंटिन्यू करून पेन्सिलनंच लिहून टाकणार किंवा आपण मधातच ब्ल्यू पेन जर आपला ब्लॅक पेन जर संपत असेल तर आपण दुसरा ब्ल्यू पेन यूज करणार। तर अशा प्रकारे जर होत असेल तर तरीसुद्धा आपण आपला रिझल्ट आहे तो विधेयक लागू शकतो। त्यानंतर बघा, काही मुलं असे पण असतात की त्यांना येत नाही किंवा समजा त्यांनी अभ्यास केलेला नसतो, त्यामुळे काय करतात की स्वतःचा मोबाईल नंबर पण लिहून ठेवतात किंवा सर मला पास करा असं पण लिहून ठेवतात। तर त्यामुळे पण जो रिझल्ट आहे रिझल्ट विधेयक लागू शकतो। त्यानंतर कोणी काय करते की त्यांचा अभ्यास झालेला नसते त्यामुळे सोबत चीट घेऊन येतात किंवा कॉपी घेऊन येतात। तर समजा चुकीने जर एखादी कॉपी वगैरे किंवा चीट्स वगैरे जर त्या एक्झाम पेपरमध्ये राहून गेली तरीसुद्धा काय होऊ शकतो की जो रिझल्ट आहे रिझल्ट का विधेयक लागू शकतो। त्यानंतर बघा, एक महत्त्वाचं जे कारण आहे की समजा आता मोस्ट ऑफ दी जे रिझल्ट आहे रिझल्ट विधेयक लागतं, तर एक महत्त्वाचं कारण आहे ते मी तुम्हाला सांगतो की समजा जेव्हा आपण कॉलेजला ॲडमिशन घेतो, ॲडमिशन केल्यानंतर आपल्याला ॲडमिशन जी आहे ती कॉलेज लेवल पहिले कन्फर्म होते। त्यानंतर काय करते, जे आपलं ॲडमिशन डिपार्टमेंट किंवा ॲडमिशन सेल आहे कॉलेजचं ते काय करते, जे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स तुमचे चेकिंगसाठी कुठे पाठवतात, युनिव्हर्सिटीला पाठवतात आणि ARAला पाठवतात। ARA म्हणजे काय, ॲडमिशन रेग्युलेशन अथॉरिटीकडे पाठवतात। तिथे काय करतात की आपली संपूर्ण डाटा आहे तो डाटा काय करतो, चेक करतो। त्यानंतर तिथून आपल्याला काय एक इलिजिबिलिटी येते की समजा ही हा विद्यार्थी आहे, ह्या विद्यार्थ्याची इन्फॉर्मेशन काय करेक्ट आहे आणि याची ॲडमिशन इथे कन्फर्म झालेली आहे अशी एक लेटर येतो। तर लेटर काय करते, ARA कॉलेजला पाठवतो, त्यानंतर आपल्या एमयूएचएसला पाठवतो। तर समजा ते जर लेटर एमयूएचएसला किंवा कॉलेजला पोहोचलं नसेल त्यामुळे सुद्धा आपला जो रिझल्ट आहे रिझल्ट विधेयक लागू शकतो। तर बघा, अशा प्रकारचे संपूर्ण कारण आहे की जे एमयूएचएस अंतर्गत जे विद्यार्थी एज्युकेशन घेत आहे त्यांचे रिझल्ट या कारणामुळे विधेयक लागू शकतो। तर अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती आहे। जर याबद्दल तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता। त्यानंतर तुम्हाला एमयूएचएस रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता किंवा काही पण तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला कमेंट्स करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। थँक्यू, धन्यवाद।